मित्रांनो, 4 दिवसाखाली यूट्यूबकडून एक अपडेट आलेला आहे मॉनिटायझेशनविषयी. मॉनिटायझेशन 2x म्हणजे की आता मॉनिटायझेशन जे होण्यासाठी आपल्याला क्रायटेरिया होता तो आता डबल केलेला आहे. मग त्यावरून बरेच जणांना वाटत आहे की आता हे खूप मेहनतीचं आहे. कारण अगोदर 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटे वॉच टाईम किंवा 90 दिवसामध्ये 10 मिलियन व्ह्यूज पाहिजे होते शॉर्ट्स व्हिडिओवर. परंतु आता त्यांनी असं सांगितले की 1 फेब्रुवारी 2027 पासून आपल्याला 1000 सबस्क्रायबर लागतील आणि 8000 घंटे वॉच टाईम लागेल आणि 90 दिवसामध्ये 20 मिलियन शॉर्ट व्ह्यूज लागतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे करण्यामागचं त्यांचं कारण एक आहे की आता प्रत्येकजण कंटेंट क्रिएट करत आहे आणि प्रत्येकाला यूट्यूबकडून पैसा कमवायचा आहे. त्यामुळे कोणीही काहीही कचरा टाकत आहे, म्हणजे की जे एंटरटेनमेंट पण नाही आहे किंवा एक माहितीपूर्ण व्हिडिओज पण नाही बनवत, उगाच सहज टाकायचं म्हणून व्हिडिओ टाकायला लागलेत. त्यामुळे यूट्यूबवर खूप सारा कचरा जमा झालेला आहे व्हिडिओचा. त्यामुळे ज्यांना खरंच क्रिएट करायचं आहे ते करतच राहतील आणि ते नक्कीच यशस्वी होणार आहेत, जरी त्यांना 8000 घंटे वॉच टाईम करायचा असेल. कारण 8000 घंटे जो वॉच टाईम कंप्लीट करू शकतो तो मॉनिटायझेशन नंतर नक्कीच जास्तीत जास्त पैसा कमवू शकतो. आणि ज्याला वाटतं की हे खूप मोठं टार्गेट आहे ते कधीच आता या फील्डमध्ये येणार नाहीत, जेणेकरून जे खरे क्रिएटर आहेत त्यांना याचा नक्की फायदा होणार आहे. बाकी तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर खरंच तुम्हाला आपलं चॅनल मॉनिटाईज करून पैसा कमवायचा असेल तर या गोष्टीकडे नक्कीच लक्ष देऊ नका की 8000 घंटे खूप आहेत तर हे होऊ शकत नाही. तर असं काही नाही आहे. जर तुमचा 1 किंवा 2 व्हिडिओ जरी व्हायरल झाले ना तरीसुद्धा तो क्रायटेरिया पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. कंटेंट क्रिएट करत राहा. आपल्याला कंटेंट क्रिएशनसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जर माझा कंटेंट तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.